खबरबातमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। उद्यापासून म्हणजेच बुधवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होतोय। त्याच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम असतो, पण विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे। थोड्याच वेळात कॅबिनेटची बैठक होणार आहे। बैठकीनंतर पत्रकार परिषद होते। विरोधकांच्या आरोपांना काय उत्तर दिलं जाणार हे बघणं महत्त्वाचं आहे। पण हिवाळी अधिवेशन किंवा कुठल्याही अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांतर्फे एक चहापानाचा कार्यक्रम असतो। विरोधकांनाही त्यात आमंत्रण दिलेलं असतं, पण चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे भाजपकडून, विरोधकांकडून। आणि पत्रकार परिषद, कॅबिनेटची बैठक होईल, पण त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे। विरोधकांचे जे काही प्रश्न आहेत, आरोप आहेत, त्याला कशी उत्तरं मविया सरकार देणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया, थेट त्यांच्याशी संपर्क साधूया। उदय, काय सांगाल? उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे, पण पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे। वातावरण मात्र चांगलंच तापलेलं आहे। कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजप करेल असंच चिन्ह दिसतंय। अगदी बरोबर आहे सुवर्ण तुझं। हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते, मात्र हे हिवाळी अधिवेशन नागपूरला न होता मुंबईमध्ये होत आहे। कोविडचा प्रादुर्भाव त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती संदर्भातली जे काही आहेत उपचार सध्या सुरू आहेत, त्यामुळे ते मुंबईमध्ये घेतलं जात आहे। आणि थोड्याच वेळात चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते आहे सह्याद्री अतिथीगृह इथे। आणि या कार्यक्रमावरती नेहमीप्रमाणेच विरोधी पक्ष भाजपने बहिष्कार देखील टाकलेला आहे। दुपारी 2 वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि राज्य सरकार कसं कुमकुवत आहे, कसं कुचकामी आहे, आणि त्याचबरोबर राज्य सरकारवरती अनेक भ्रष्टाचाराचे आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे। या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या आरोपांना राज्य सरकार, राज्याचे जे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आहे ते कसं उत्तर देते हे पाहावं लागणार आहे। चहापानाचा कार्यक्रम पुढील अर्ध्या तासात संपेल आणि त्यानंतर 5:30 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय देखील घेतले जाणार आहेत आणि त्यानंतर लगेच एक पत्रकार परिषद होईल महाविकास आघाडीकडनं। या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये तिन्ही पक्षांचे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, तिघांचे गटनेते उपस्थित असणार आहेत। सर्वांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहतात का व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते उपस्थित राहतात। आणि जी काय महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे, या पत्रकार परिषदेला ते स्वतः उपस्थित राहून संबोधित करतील का, याकडे खरं तर लक्ष लागलेलं आहे सर्वांचं। बरोबर, जसं उदय तुम्ही म्हणताय आजच्या दिवसाविषयी, त्याचप्रमाणे उद्यापासून जे अधिवेशन होणार आहे आणि जसं तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की मुख्यमंत्र्यांची तब्येत बघता मुंबईमध्ये हे अधिवेशन घेतलं जात आहे, मग या हिवाळी अधिवेशनाला ते स्वतः उपस्थित राहणार आहेत का, याविषयी काही कळतंय का? त्याबद्दल अधिकृतपणे सांगण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हिवाळी अधिवेशन मुंबईमध्ये होत आहे विधान भवनामध्ये, आणि तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत। पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत ते उपस्थित राहणार, संपूर्ण कामकाज जे आहेत ते स्वतः पाहणार आहेत। यापूर्वी त्यांनी स्वतः विधान भवनामध्ये जाऊन संपूर्ण विधान भवन परिसराची पाहणी देखील केली आणि एकूणच पूर्वतयारीची देखील त्यांनी आढावा स्वतः घेतलेला आहे। त्यांची प्रकृती काहीशी अजून पूर्णपणे 100% बरी झाली नसली तरी देखील ते पूर्णपणे बरे आहेत, सुधारते त्यांची तब्येत आणि ते पूर्णपणे कामकाज देखील वरच्या निवासस्थानाहून मुख्यमंत्री कार्यालयाचं करता आहेत। त्यामुळे या अधिवेशनाला ते स्वतः उपस्थित असणार आहेत। पण या अधिवेशनामध्ये राज्य सरकार कोणकोणते विधेयक आणणार आहेत, अजून किती लक्षवेधी आणणार आहेत, या संदर्भात थोड्याच वेळात जी पत्रकार परिषद होणार आहे त्यामध्ये महाविकास आघाडीचे जे प्रवक्ते असतील किंवा संसदीय कार्यमंत्री अनिल परब असतील, या संदर्भात अधिकृत माहिती जाहीर करणार आहे की राज्य सरकारचं नेमकं या हिवाळी अधिवेशनामध्ये नियोजन काय असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं असणार ते विरोध। उदय, इथे अजून एकच प्रश्न आहे। आता तुम्ही म्हणालात की चहापानाचा कार्यक्रम सुरू आहे आणि नंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि पत्रकार परिषद सुद्धा। या आजच्या कार्यक्रमामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत का, आता ते चहापानाला उपस्थित आहेत आणि बैठकीत सुद्धा प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत? अजून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सह्याद्री अतिथीगृह इथे पोहोचलेले नाहीयेत, मात्र ते येतील। या संदर्भात अजूनही मुख्यमंत्री कार्यालयाला देखील अधिकृत माहिती नाही आहे, मात्र थोड्याच वेळात त्याबद्दल सुस्पष्टता येईल असं सांगण्यात येत आहे। आणि मुख्यमंत्री या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला स्वतः उपस्थित राहिले तर निश्चितच
पत्रकार परिषदेला देखील ते स्वतः उपस्थित जातील आणि पत्रकार परिषदेला ते स्वतः संबोधित करतील। Exactly. जे राज्याचे विविध प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे असतील, त्याचबरोबर उद्योगांचे आणि कोविडमुळे एकूणच जी काय परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामुळे अर्थचक्र काहीसं खिळखिळ झालेलं आहे, त्याला पुन्हा एकदा रुळावरती आणण्याचं खूप मोठं आव्हान जे आहे ते राज्य सरकारचं असणार आहे। त्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी काही पाऊल उचलणार आहे आणि या अधिवेशनामध्ये नेमकं कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत जेणेकरून राज्याच्या जनतेला काय नेमका दिलासा देणार आहे हे आपल्याला पाहावं लागणार आहे। मात्र सगळ्यात मोठा सामना करावा लागणार आहे तो म्हणजे विरोधकांचा, कारण ओबीसी आरक्षणाचा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याचबरोबर एसटी कामगारांचा संप जो आहे तो अजून मिटलेला नाहीये, तो देखील प्रश्न अतिशय गंभीर आहे। त्याचबरोबर शक्ती विधेयक जे आहे ते या अधिवेशनामध्ये मांडलं जाणार आहे। असे अनेक विधेयक असतील, अनेक लक्षवेधी असतील, त्यावेळेला राज्य सरकारची या अधिवेशनामध्ये खरी कसोटी लागणार आहे। नक्की उदय, धन्यवाद, सविस्तर आपण बोललात त्याविषयी। उद्यापासून राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होत आहे। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्लाबोल केला। अधिवेशन काळात सरकारचे सगळे घोटाळे बाहेर काढणार असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यामुळे अधिवेशन वादळी होणार असं स्पष्ट दिसतंय। विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकलेला आहे। चहापानाचा कार्यक्रम आता सुरू आहे, त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि त्यानंतर मग या सरकार पत्रकार परिषद घेईल। या सरकारला विश्वास नाही, आपलं सरकार कधी अडचणीत येऊ शकतं असा ठाम विश्वास यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून आर्टिफिशियली आमची संख्या कमी करण्याचा कार्यक्रम हे 12 आमदार आमचे या ठिकाणी सस्पेंड करून या सरकारने केला आहे। 2 वर्ष सरकारला दिल्यानंतर देखील इम्पेरिकल डेटा ते जमा करू शकले नाहीत आणि परवा मात्र कोर्टात उभं राहून यांचे वकील म्हणाले की आम्हाला 3 महिने द्या, आम्ही 3 महिन्यामध्ये इम्पेरिकल डेटा जमा करतो। मग 2 वर्ष कुठे झोपा काढत होते? 2 वर्ष आम्ही सातत्याने सांगतो की पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा इम्पेरिकल डेटा हा केंद्र सरकारकडे नाही, तो सोशिओ इकॉनॉमिक आहे। सोशिओ इकॉनॉमिक डेटा हा शिक्षण आणि नोकऱ्यातल्या आरक्षणाला लागतो आणि पॉलिटिकल आरक्षणाकरता सुप्रीम कोर्टाने स्पेसिफिकली पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा डेटा मागितलाय, ज्याचं कलेक्शन कुठेही झालेलं नाही। पण 2 वर्ष या सरकारने घालवले आणि आता ज्यावेळेस सरकारने 3 महिने आम्हाला द्या म्हणून या ठिकाणी सांगितलं त्यावेळी कोर्टाने ते अमान्य केलं। या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसीचं आरक्षण गेलाय आणि म्हणून त्या संदर्भातला जाब आम्ही या सरकारला निश्चितपणे या ठिकाणी विचारणार आहोत। महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्यांनी पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले नाहीत आणि एकीकडे सांगितलं आमच्याजवळ पैसे नाहीत, पण त्याच वेळी विदेशी मद्यावरचा टॅक्स हा मात्र 50% या ठिकाणी कमी करण्याचं पाप हे या सरकारने या ठिकाणी केलं आहे। त्यामुळे हे सरकार कोणाकरता काम करतं म्हणजे पेट्रोल डिझेलचे तेलाचे भाव कमी करत नाही आणि दारूचे भाव कमी करतं। म्हणजे एकेकाळी जो नारा होता इंदिराजींच्या काळात तोच नारा आता या ठिकाणी द्यावा लागेल की वारे MBA तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, अशा प्रकारची अवस्था या सरकारने या ठिकाणी आणली आहे। आणि चहापानाला जाऊन करायचं तरी काय? जे सरकार असंवेदनशील आहे, ज्या सरकारमध्ये शेतकरी असेल, ओबीसी असेल, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, कोणाची सुनवाई नाही आहे, ज्या सरकारमध्ये केवळ घपले आणि घोटाळे आहेत, अशा सरकारसोबत आणि जे लोकशाहीच्या ऐवजी रोकशाही आणि रोखशाही याचा उपयोग करताय अशा सरकारच्या चहापानाला जाण्यात आम्हाला रस नाही। त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून एकमताने हा निर्णय केला आहे की आम्ही चहापानाला